चित्रांच्या कथा सांगती ह्या मातीशी नाती चित्रकथी 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 अनु, अनु बाळा उठ पाहू. 8 वाजून गेले रे राजा. उठ उठ उठ. नुसती लाडोबा झालीयस. उद्या सासरी गेल्यावर अशा झोपा नाही काढता येणार. आई मला ही सकाळ नाही आवडत. किती छान स्वप्न पडलं होतं मला. विश्वास आला होता वाटतं स्वप्नात. तुला कसं कळलं? आईला मुलीच्या मनातलं कळणार नाही तर कोणाला कळणार. आज भेटणार आहेस ना विश्वासला? हो, आणि भांडणार आहे मी त्याच्याशी. कोण कोणाशी भांडणार आहे? मी चहा टाकते, मी विचारा तिला. काय लाडोबा? विश्वासशी भांडणार आहे, आणि खूप जास्त भांडणार आहे. अरे बापरे. सुमन, लग्नानंतर विश्वाचं काही खरं दिसत नाही. मी तर त्याला सांगणार आहे, लग्न करणं म्हणजे कविता करणं इतकं सोपं नाही. तेव्हा बाबा रे, पुन्हा एकदा विचार कर. बाबा, हा घालू नको, हा नको, हा पण नको, हा कुठला, हा पिंक नको, पिंक नको. हा, त्याला ब्लू आवडतो, ब्लूज घालते. कुठला, नाही नको, पिंक, पिंक घालते. ब्लू, पिंक, ब्लूज घालते त्याच्या आवडीचा. आता आपली कसली आवड, त्याच्याच आवडीचं सगळं घालायला लागेल ना. बापरे, त्याला नुसतं भेटायचंय म्हटलं ती केवढी धडधड होते. काय हा नेहमी उशीर. दुसऱ्याच्या ना मनाचा विचारच नाही करायचा कधी. रोज रोज तेच तेच तेच. आता येऊ देत. इतकं इतकं तिखट बोलणार आहे ना की किडवात पाणी चाललं पाहिजे. काय हा, रोज रोज उशीर. हे बघ विश्वास, मी एक सांगून ठेवते, उद्यापासून ना मला तुझं तोंडही बघायचं नाहीये, कळलं? हे असंच बोलणार आहे. सॉरी 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 सॉरी, मला खूप लेट झाला. सॉरी ना, सॉरी 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 सॉरी. येस, नो नो, प्लीज प्लीज बस ना बस ना. सॉरी 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 सॉरी. खरंच रागावलीस ना? अगं पण मी काय करू? पण तुला ते आचार्य सर माहिती आहेत ना, प्रिन्सिपल, किती वेळ बोलत होते माझ्याशी. माहिती काय तुझं नेहमी तेच तेच. मला ना खूप मत्सर वाटतो तुझ्या त्या आचार्य सरांचा.
तू माझ्यापेक्षा जास्त त्यांच्याच बरोबर असतोस. हसू नको. तुला नाही वाटत का रे की रोज रोज भेटावं, बोलावं? वाटतं ना, खूप वाटतं. तुझ्यापेक्षा जास्त वाटतं. काही पण. खरं. हे बघ, मी काय आणलंय, चाफ्याची फुलं. तुला आवडतात ना? पण तरी खोटं. उशिरा काय येतोस तू? खरं सांगू, तू जेव्हा माझी अशी वाट बघतेस ना, तेव्हा मी असं लांबून तुझ्याकडे बघत राहतो. तू माझी जेव्हा वाट बघतेस ना, तेव्हा इतकी सुंदर दिसतेस, इतकी सुंदर दिसतेस. काही. खरं खरं. तुझ्या एक गोष्ट लक्षात पण आली नाहीये काय की मी तुझ्या आवडीच्या रंगाचा ड्रेस घातलाय. लक्षात नाही आली? माझी मनातल्या मनात कविता रेडी आहे. खरंच? ऐकव ना. ऐक. दिवसाचा पदर सोनेरी, सरकवणी अलवार, मोरपिशी सांज उतरली, दरवळूनी अंधार. तुला माहितीये, मला असं वाटतंय की हा क्षण इथेच थांबावा. मला पण खरं तर असंच वाटतंय. पण अनु, मला निघावं लागेल. हा? काय रे तुझं? नेहमीच आहे बाबा हे. अजून आपण नीट भेटलो सुद्धा नाही होत आणि तू लगेच जातोस. बाबा तू. हे बघ, असं रोज रोज भेटल्याने ना एकमेकांचा कंटाळा येतो. आणि बायकोनी संसारासाठी ना थोडं राखून ठेवावं आणि थोडं आखू नये. म्हणजे थांब थांब थांब, अशीच थांब. तुला माहितीये, तू अशी रागावलीस ना की इतकी सुंदर दिसतेस, इतकी सुंदर दिसतेस की मला असं वाटतं की काय वाटतं? की आत्ता तुझ्याशी लग्न करावं आणि तुला घरी घेऊन जावं. आणि तुला खूप चिडवावं, मग ते खूप चिडणार आणि मग तुला अशा चिडकांना आयुष्यभर बघत राहावं. कसा आहेस रे तू? मला ना काही कळतच नाही बाबा. एक काम कर, तू आहे ना माझ्यावर एक निबंध लिह, तो मी तपासेन आणि मार्क देईन. अच्छा, ठीक आहे. आणि मग जर पुढच्या वेळेला तुम्ही जर उशिरा आलात ना प्रोफेसर साहेब, तर मग मी तुम्हाला नापास करेन. मी पुढच्या वर्षी अप्लाय करेन. मग तुम्हाला मी वाईडी. वायडी थर्ड इयरला असतं, फर्स्ट इयर आणि सेकंड इयरला असं काहीच नसतं. तुम्ही लास्ट इयरला गेलात. प्रोफेसर मी. प्रिन्सिपल. 3 दिवस झाले एकही फोन केला नाहीये किंवा भेटायला आला नाहीये. जी काही हुरहुर आहे ना ती फक्त मलाच. ह्याला काहीच नाही. हॅलो. हॅलो मिस्टर बेहरे, मी कुलकर्णी बोलतोय. रॉंग नंबर. शी बाबा, नेहमीच. हॅलो. हॅलो मिस्टर बेहरे, मी कुलकर्णी बोलतोय. तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का हो? बेहरे आहेत का जरा? इथे बेहरे वगैरे कोणी राहत नाहीत. ज्याचा फोन यायचा ना त्याचा फोन येतच नाहीये. कोणीतरी भलतच फोन करते. जाऊ दे, मी प्लगच काढून टाक. अनु, फोन जवळ काय करतेस? मी इथे उभा आहे. विश्वास. काय करतेस? आई बाबा आहेत ना घरी. असू दे. काय वेडेपणा चालला अनु. कोण आला का अनु? अरे वा, जाऊया बापू. बसा बसा बसा. सुमन, विश्वासराव आलेत का? हो, इथं मी आलो होतो, म्हटलं तुम्हाला भेटून जाऊ. आणि ऍक्च्युली. अरे वा, तुम्ही आलाय. हो, ऍक्च्युली मला तुमची परवानगी मागायची होती. काय पिक्चरला वगैरे घेऊन जायचं बेत आहे का आमच्या अनुला? नाही 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 नाही, माझं आज लेक्चर आहे पेनमध्ये आणि रात्री जरा उशीर होणार आहे, तर मी काय परत नागोठण्याला जाणार नाही. तर म्हटलं मागच्या वेळेस सारखं परत आज रात्री राहीन हक्काने.
काय अनु चालेल ना? बाबा हो तुमचा हक्कच आहे तो हा? आणि तुमच्या आवडीच्या बटाट्याच्या काचऱ्या करायला सांगतो, तेलपोळ्या सुद्धा करायला सांगतो. वा वा, आणि थोडीशी खीर पण करते. क्या बात आहे, क्या बात आहे. बाबा हा. आज रमीचा डाव पण होऊन जाऊ दे. डन. आणि अनु करता आपण विकर सावकार खेळू. सुमन, ए सुमन. काय झालं? अगं अरविंदाचा फोन आला होता. त्याच्या आईला म्हणे ऍडमिट केलं हॉस्पिटलमध्ये आणि अगं बाई. हो आणि जवळ पण कोणी नाहीये मदतीला. आपल्याला लगेच निघायला हो पुण्याला. हो पण अनु. अगं ती लहान आहे का आता, राहील एकटी. चल तू तयारीला लाग, बघू पटकन. बाबा ते आज रात्री विश्वास येणार आहे ना, आणि मग तुम्ही नाही आहात तर मग मी फोन करून सांगू त्याला? नको, असं काही करू नकोस. हे बघ, मुलगा समंजस आहे आणि इतक्या हक्काने म्हणाला ना तर येऊ दे त्याला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या मुलीवर भरोसा आहे. येऊ दे त्याला. आणि बघ, उद्या सकाळपर्यंत आम्ही येतोच आहोत. ओके? काय करू का विश्वासला फोन? सांगू का नको येऊस म्हणून? नाही नको. आता बाबा म्हणालेत ना येऊ देत म्हणून, तर मग येऊ देत. आणि तसंही विश्वास परका थोडी नाही आता. पुढच्या 3 महिन्यात आम्ही नवरा बायकोच तर होणार आहोत. किती दिवसांनी त्याचा संपूर्ण वेळ खऱ्या अर्थाने फक्त माझा असेल. किती गप्पा मारता येतील, खूप बोलायचंय, खूप काही सांगायचंय. चल चल अनु, नुसता विचार करू नकोस, खूप कामं करायचे. चल लवकर.
हाय अनु, हाय. काय झाली का तयारी सगळी? तुझ्या खिरीचा वास इथपर्यंत येतोय सगळा. एक बरं आहे अनु, तू तुझ्या आईसारखी मस्त सुगरण आहेस. थँक्यू. पण तुला ना आज माझ्या आईच्या हातचं नाही तर माझ्या हातचं जेवायचंय. वा, क्या बात आहे. आज तुम्ही कुक करणार का ग? आई का नाही? अरे आई बाबांना अचानक पुण्याला जावं लागलं. तुला अरविंद काका माहिती आहेत ना? हा 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 हा. त्यांच्या आईला ऍडमिट केलंय, सो त्यांना जावं लागलं. सो ते आता उद्याच येते. बरं अनु, मी काय म्हणतो, तू काहीच म्हणू नकोस. ऐक ना, तुला असं नाही का करता येणार की तू अर्धवटच लेक्चर दे आणि परत ये, ठीक आहे? ही काय वेडी आहेस का तू? असं कसं करीन? अच्छा ठीक आहे. मग तू लेक्चरलाच जाऊ नकोस. तू काहीतरी कारण दे की तुला बरं वाटत नाहीये वगैरे, ठीक आहे? नाही नाही, थांब, मला जावं लागेल. बर ठीक आहे तू जा, पण लवकर ये. हो हो, बाय. ओके 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 बाय. ठीक आहे, तू ठेव आता फोन. पण तू आलास ना की तुझ्याशी मी इतक्या गप्पा मारणार आहे की तुला झोप आली असेल, तू दमला असशील की मला काही फरक पडणार नाही. मी बोलणार आणि तू ऐकणार, बस. लवकर ये. सून कसा नाही आला? साधा एक फोन पण नाही करतायत का? कितीही वाजू दे, मी जेवणारच नाहीये. हॅलो विश्वास, अरे किती उशीर, लवकर ये ना. विश्वास नाही, आचार्य सर बोलतोय. हे पहा मिस टिपणीस, विश्वास एका डिस्कशनमध्ये बिझी आहे आणि त्याला यायला थोडासा उशीर होईल. त्यांनी निरोप दिला आहे, तुम्ही जेवून घ्या. हो पण तो येणार आहे ना? हा, तो म्हणतोय 12 वाजेपर्यंत वाट बघा, नाहीतर तो नाही येते असं समजा. अहो थँक्यू. स्वतःला फोन नाही येत करता, दुसऱ्यांकडून निरोप पाठवता. आता येऊ देत. कितीही उशीर झाला ना तरी सगळं जेवण त्यालाच जेवायला लावणार आहे. रसिक आहे हा माणूस. कवी म्हणे, काय नाही बाबा येऊ दे, मी सांगणार आहे मला या माणसाशी लग्नच करायचं नाहीये. कोणीतरी वाट बघतंय याची पण साधी किंमत नाहीये. काही होते, आयुष्यभर ना एकटी राहीन मी, आता जशी ना तशी राहीन, पण या माणसाशी लग्नच करणार नाहीये. जाऊ दे, मी झोपते आता. गुड बाय, मी झोपतेय आणि उपाशी झोपते मी.
अनु गुड मॉर्निंग. सॉरी 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 सॉरी. काही बोलू नकोस माझ्याशी. नाही मी नाही बोलणार आहे. ही फुलं आहेत ना ही तुझ्याशी बोलणार आहेत. गुड मॉर्निंग. किती वाजलेत पाहिलंस? हो बघितलं ना सकाळच्या पहिल्या चहाची वेळ झाली. तुझ्या हातचा चहा पिता यावा म्हणून मी किती जोरात गाडी चालवली माहितीये का. तू पटकन चहा कर कारण मला तुला चहा करताना बघत बसायचंय. माझ्या होणाऱ्या संसाराची स्वामिनी चहा कशी करते हे मला बघायचंय. गप्प बस. तुझ्या अशा गोड बोलण्यानी अशी सारवासारव करू नकोस. काही उपयोग नाहीये त्याचा. ओके नाही बोलत पण मग आता आपण एकाच कप मध्ये चहा पिऊया का हे हिला कसं विचारायचं बरोबर. तू विचारशील. विचार. हे अनु अनु काय झालं. तुला माहितीये मी रात्रभर झोपले नाहीये. मी पण नाही झोपलो. रात्रभर मी पण जागा होतो. तुला एक सांगू अनु ही रात्र असते ना ही वेडी असते. काही कळत नाही. शहाणी असते ती फक्त आणि फक्त सकाळ. आणि अशा सकाळी या निष्पाप सुंदर फुलांबरोबर उमलणाऱ्या ज्या भावना असतात त्या तितक्याच निष्पाप आणि सुंदर असतात. किती शहाणा आहेस ना तू. आणि तू वेडी आहेस रात्रीसारखी. तूच तर माझी शहाणी सकाळ आहेस. सॉरी. नो प्रॉब्लेम. चिडले तुझ्यावर. इट्स ओके.